ओके, हे आपलं सॉफ्टवेअर ओपन. इथे आपलं बिलिंग हे चालू होईल सॉफ्टवेअर. कंपनी आधी पुन्हा बनवूया आपण. तुमचं नाव कसं ते मेसर्स राजलक्ष्मी ट्रेडर्स. एम से बरोबर ना? राज लक्ष्मी एल एक्स लक्ष्मी ट्रेडर्स. बरोबर स्पेलिंग. ओके. DERS TRADE. ओके. त्यानंतर तुमचं ऍड्रेस सांगा बिलिंगचं. 10 नंबर 4. 10 नंबर 4 रोड पिंगुळी. पिंगुळी स्पेलिंग बरोबर आहे ना? ओके. तालुका कुडाळ. तालुका कुडाळ डिस्ट्रिक्ट 416 520 28 कधी इकडचा 416 528. ओके. इथे वन टाइम मध्ये टाकलं तर बाकी डिटेल्स इथे टाकत बसायची काही गरज नाही. ओके. स्टेट आपलं महाराष्ट्र. डिस्ट्रिक्ट ऑलरेडी टाकलं. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 8554 07 43 53. अल्टरनेट 94 20 38 57 52. ओके. एक ईमेल आयडी सांगा. हा 98 बस एवढे आपण डिटेल्स टाकले. एकदा चेक करा स्पेलिंग वगैरे. बरोबर आहे ना? ओके. बस हे आपण सेव्ह केलं. नंतर आपली कंपनी क्रिएट झाली. युजर आयडी पासवर्ड 1 टाकायचा. एंटर एंटर मारायचं. तर कंपनी ऍड झाली, आपली लॉग इन झाली. आयटम्स ऍड करण्यासाठी आपण येणार इथे आयटम्सला क्लिक करणार. ओके. आता आपण एक बिलच प्रॉपर ऍड करूया. आता इथे न्यू प्रोडक्टला क्लिक करायचे की नवीन विंडो येणार. ओके. आता हे आपलं बिल आहे. मला एक एक प्रोडक्ट सांगा. मी 2-3 ऍड करतो, मग तुम्ही बाकीचे ऍड करा. ओके. YD मी शॉर्ट मध्येच टाकणार. आता ते पोटॅटो वगैरे ते नंतर ऍड करतो मी. ते फ्लेवर वाईज ऍड करायचे. अच्छा. मग आता कोणतं टाकता? येल्लो रिंग कसं टाकलं? 200 डिस्क्रिप्शन मध्ये पॅकेट टाका. सध्या इथे प्रोडक्ट दिसणार असं 280 पीसेस 5 रुपीज असं ना? ओके. त्याच्यानंतर इथे जर टॅक्स घेते, टॅक्स घेणं तुमच्या अशाप्रमाणे 12. आता इथे कंपनी येईल आपली. इथे प्लस बटनला क्लिक करायचं. कंपनी कोणती आहे तुमची? वाय येल्लो डायमंड. बरोबर आहे ना? DIA. ओके. DIAMAND. ओके. ऍड झाली कंपनी. हे इथून क्लोज केलं की इथे कंपनी आपल्या लिस्ट मध्ये ऍड होईल. ओके. नंतर एंटर. इथे तुमचा ग्रुप ऍड करायचा. नवीन ऍड करायचं प्लस बटनला क्लिक करायची. ग्रुप काय आहे ना? चिप्स. ओके. एंटर एंटर सेव्ह. असे मल्टिपल ग्रुप आणि कंपनी ऍड करू शकता. मी एकच ऍड करतो, बाकीच्या तुम्ही ऍड करताना ऍड करा. सिलेक्ट केली. त्याच्यानंतर हा जो पोर्शन हा महत्वाचा आहे. इथे तुमचा बॉक्स येईल. बॉक्स मध्ये येतो प्रायमरी. दुसरं इथे इंटरनेट युनिटवर क्लिक करायचे की ही विंडो येईल. इथे तुम्हाला घ्यायचं आहे. आता हे स्ट्रीप ऍड नाहीये. मग इथे प्लस बटनला क्लिक करायचं. इथे तुम्ही स्ट्रीप ऍड केली. सेव्ह बटनला क्लिक करा किंवा एंटर एंटर मारला तरी ऍड होईल. इथून क्लोज करा की आपण पुन्हा इथे इथे आलो तर इथे प्रायमरी युनिट तुमचं बॉक्स आणि अल्टरनेटिव्ह युनिट आपले स्ट्रीप येईल. इथे टाईप केला तरी ऑटोमॅटिक येणार. आता स्ट्रीप मध्ये एका बॉक्स मध्ये किती स्ट्रीप असतात? तर 20 स्ट्रीप येणार आणि इथे पर स्ट्रीप प्रमाणे आपण ऍड करू. ओके. इथे बाकीच्या काही गोष्टी नाही टाकल्या तरी चालेल. तुम्ही नंतर पण टाकू शकता किंवा इथे आता टाकून ठेवा. सेल प्राइस किती असते याची? पर ह्याची टाकून ठेवा. स्ट्रीपची. हो. विदाउट जीएसटी सहित सगळे तुमचं फायनल रेट टाकायचं 63 रुपये. ओके. आणि MRP
5 रुपये असते. बस सेव्ह बटनला क्लिक करा. हा का आपला प्रोडक्ट याच्यामध्ये लिस्ट मध्ये ऍड झाला. ओके, हे आता आपण इथे आयटम्स मधून एक प्रोडक्ट बनवला. ओके, स्टॉक भरला नाहीये. आपलं परचेस बिल आहे, आपण डायरेक्ट परचेस इथे ऍड करूया. परचेस बिल मारता मारता पण आपण प्रोडक्ट लेफ्ट करू शकतो. इथे परचेसला जायचं. मागलेली बिल इथे डेट चेंज करून तुम्ही बघू पण शकता. इथे लिस्ट येते. आता आपल्याला नवीनच ऍड करायचंय. मग इथे नवीन बटनला जाऊन न्यू बटनवर क्लिक करायचं. तर ह्याच्यामध्ये एक तुम्हाला ऑप्शन दाखवायला सांगायचं राहिला. इथे आयटम्स आपण बनवतो ना, इथे सपोज जेव्हा तुम्ही आता जुना जो स्टॉक आहे तर इथे टाकायचं आहे तुम्हाला बॉक्स किती आणि स्ट्रीप किती. ओके, आणि त्याचे सेल वगैरे, मग तो जुना स्टॉक होणार तुमचा. तर आपण software असं घेतो. तर जुना स्टॉक इथे बॉक्स तुमचा एक बॉक्स आणि 12 स्ट्रीप असतील, तर इथे तुम्ही टाकायचा आणि अपडेट करायचा. मग तो स्टॉक ह्याच्यात नवीन जे परचेस होईल ते त्याच्यामध्ये तुम्ही परत जाईल तुमचं. ओके, आता आपण जाऊया डायरेक्ट हे क्लोज करून परचेसला. दिसतंय ना तुम्हाला? इथे न्यू बटनला क्लिक करायची. बिल डेट पासून नेहमी सुरू होते. डेट टाकायचं. तिथेच राहील. आणि इथे तुमचा सप्लायर ऍड करायचा. ओके, आता नवीन ऍड करायचं, इथे प्लस बटनला क्लिक करायचं. इथे तुमच्या सप्लायरचं नाव टाकायचं. श्री साई ट्रेडर्स. ओके, एंटर एंटर एंटर. इथे ओपनिंग मध्ये त्याचं जुनं जर आपण काय देणं असेल आउटस्टँडिंग क्रेडिट बॅलन्स, तर इथे तुम्ही टाकू शकता. मग त्याचा लेजर मेंटेन होत जाणार. ओके, एंटर एंटर. इथे त्याचा ऍड्रेस कुठचा आहे बस, हे एवढं बस झालं. ते मित्रांसाठी असं, बाकी काय डिटेल्स गरज नाही. बाकीचे ऑप्शन इथे एखादा मोबाईल नंबर पाहिजे तर इथे कॉन्टॅक्ट नंबर टाकू शकता. आणि त्याचा पार्टीचा इथे जीएसटी नंबर मात्र टाकायचा कंपल्सरी. 27 CRQ डबल P 015Q 2ZP. ओके, इथे हे टाकलं. एंटर एंटर मारत आलो. एखादा मोबाईल नंबर सांगा त्यांचा असेल तर बिलावरच. नाहीये असं ना, ठीक आहे. एवढे डिटेल्स टाकले नसणार. आणि हे बघा, एवढे डिटेल्स टाकायचे आपण सेव्ह करायचं. तर हे लेजर आपल्या लिस्ट मध्ये ऍड झालं बघा. ओके, आता इथे पार्टी आपली ऍड झाली बघा. याला सिलेक्ट करायचं, एंटर मारायचा. एंटर, इथे त्याचा इनवॉइस नंबर टाकायचा. त्याचा इनवॉइस नंबर आहे 5469. बस एंटर 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 एंटर. ओके, इथे प्रोडक्ट लिस्ट आली बघा. नॅरेशनचा ऑप्शन ऑफ करून टाकूया. नॅरेशनची काही गरज नसते. स्किप नॅरेशन सेल पर्चेस. ते होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर इथे आलो आपण. एंटर मारलं की प्रोडक्ट आलं बघा. ओके, आता हे बिल नाही भरणार आहे. नंतर हे करून घेतो. याला सिलेक्ट केला, एंटर मारला की इथे क्वांटिटी विचारणार तुम्हाला. किती बॉक्स आले आपल्याला? 6 बॉक्स आले. 6 बॉक्स प्रमाणे आपण जे कन्व्हर्जन ऑटोमॅटिक आलं बघा. इथे आता हे सांगा, पुरे बॉक्स सरळ किती आहे बॉक्सचा रेट? हो, आहे तसंच सांगा. 1155 पॉईंट वगैरे काय नाही ना. मग इथे तुम्ही बॉक्स स्टीप पाहिजे बॉक्स घ्यायचा. ओके, बस ऑटोमॅटिक तुमचे एवढे आले का बघा. नाही, कन्व्हर्जन प्रमाणे जास्त झाले वाटते. मग इथे तुम्हाला याच्याप्रमाणे स्ट्रीप घ्यावी लागणार. रेट किती होता तो बॉक्सचा? 1155. स्ट्रीप प्रमाणे किती येतो बघा तुमचा रेट. स्ट्रीप प्रमाणेच भरावं लागणार आपल्याला. होय ना, मग स्ट्रीप पर स्ट्रीपचा टाकावं लागणार कन्व्हर्जन प्रमाणे. पर स्ट्रीपचा किती येतो विदाउट जीएसटी ना? सेल रेट नाही, आपली परचेस रेट. हो, आपण परचेस केलं भागिले तुमचे करा क्वांटिटी. 57.75. ओके, सॉरी, 57.75. ओके, बस हे इथे स्ट्रीप येईल. एंटर एंटर मारता. 50 बॉक्स किती होते आपले ते? 6 बॉक्स. 57 स्ट्रीप आहे ना ती. 6 बॉक्स 120. प्राइस 57.75. ते स्ट्रीप. आता तुमचे बरोबर जीएसटी लागून 7,761 रुपये.
नाही, रेट किती आहे तुमचा? हम्म. हा. ओके, ओके. हे करा 57 प्लस काय करा. हे तुमचे झालं बेसिक रेट ना. इंटू तुमची क्वांटिटी करा. किती स्ट्रीप येणार? 120. 6,930. 6,930 आले प्लस 12%. हे का 6,930 आले ना बेसिकचे? प्लस हो, त्याच्यावर प्लस जीएसटी सॉफ्टवेअर लावणार. हे रेट आहे तो. ओके, ओके, ओके. स्ट्रीप 51.56 म्हणजे विदाउट जीएसटी टाकलात ना आता. ओके, त्याप्रमाणे तुमचं बघ 6,929 30 होणार मध्ये. ओके, असं तुमचे ऍड होणार सगळे प्रोडक्ट ऍड करायचं. आता सोबत एक दुसरं प्रोडक्ट इथे जो लिस्ट मध्ये आहे बघा, ही लिस्ट मध्ये किती एकच आहे बघा. ओके, आता इथे तुम्ही इथे दिलेलं आहे बघा वरती F3 फॉर न्यू ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इन्फो ना, तुम्ही सिम्पल बटन प्रेस करणार. इथेच नवीन विंडोची विंडो नाही तुम्हाला सांगा पुढच्या येल्लो डायमंड पफ PU FF टोमॅटो आणि पीसेस रुपीज 5 बरोबर. एंटर. जीएसटी किती त्याला? 12%. 12%. कंपनी येलो डायमंड चिप्स मध्ये देणार. ओके, नंतर इथे बॉक्सच येईल. ओके, नंतर अल्टरनेट क्वांटिटीला क्लिक करायची. अल्टरनेट क्वांटिटी इथे तुमची स्ट्रीप येईल. ओके, इथे एका बॉक्स मध्ये किती स्ट्रीप? 15 स्ट्रीप. आणि इथे पण स्ट्रीप येईल. बस. सेल प्राइस किती असते? 63 रुपये. बाकी स्टॉक वगैरे आपण तो ओपनिंग भरत नाही, बिल भरतो. सेव्ह केलं की इथे बघा, इथे तुमचा प्रोडक्ट झालं बघा. ओके, नंतर किती बॉक्स आले आपल्याला? 5 बॉक्स. 5 बॉक्स म्हणून 75 स्ट्रीप. आता रेट मग सारखंच कॅल्क्युलेट करून काढायचं आपल्याला. 51.48. बस. डिस्काउंट वगैरे असेल ना तर इथे टाकायचं. इथे पर्सेंट मध्ये घेईल तुमचं. आणि अमाऊंट मध्ये जर घेतलं असेल तर इथे अमाऊंट मध्ये टाकायचं. ओके, एंटर एंटर मला द्यायचं. इथे तुमचे प्रोडक्ट होणार इथे. हे बघ 43.24.32. ओके, असे सगळे ऍड होणार आणि सगळे ऍड करून झाले की इथे सेव्ह बटन क्लिक करायचं. जर टोटल बिलावर जर काय एक्स्ट्रा चार्जेस किंवा डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल, फ्रेट चार्जेस किंवा पॅकिंग चार्जेस कधी कधी असतात, ते इथं तुम्ही ऍड करू शकता. ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. याच्यावर काय नाही, इथे जस्ट सेव्ह बटन क्लिक करायचं. प्लस हे बिल झालं. इथून क्लोज करून बाहेर यायचं की इथे स्टॉक बघण्यासाठी स्टॉक कोडला क्लिक करायची. ओके करायचं. आजच्या डेट प्रमाणे तुम्ही डेट टाकून टू फॉर्म मध्ये चेंज पण करू शकता. तुम्हाला कधी जर प्रोडक्ट आणि 6 बॉक्स आहेत. जस जसं आपण सेल करू बिल बनूया. सेल साठी ना तुम्ही इथे ओके न्यू ला क्लिक करणार. इथेच तुम्हाला दिसणार. न्यू बटन क्लिक केल्यावर तुम्हाला इथे product घेणार. इथे एंटर. सेम नवीन कस्टमर करण्यासाठी इथे क्लिक करायचं. त्याबद्दल मला सांगा. हे बघा, इथे कस्टमरचं नाव. इथे ग्रुप त्याचा कस्टमरच येईल. ओपनिंग बॅलन्स म्हणजे त्याचं काय उधारी असेल तर इथे टाकू शकता. असेल तर आपण ठेवतो. पुढे कशी जाईल? ओके. इथे वेंगुर्ला गावाचं नाव आणि इथे त्याचा मोबाईल नंबर. इथे इथे मोबाईल नंबर व्हॉट्सअप. इथे शक्यतो व्हॉट्सअप नंबर नाही त्यांचे, म्हणजे बिल व्हॉट्सअप पाठवू शकते. 56 56 ओके, एंटर. बाकी हे ऑप्शनल आहे. जर उद्या तुमचा जीएसटी नंबर असेल तो इथे टाकायचा. जसं मग आपण सप्लायरचा टाकत होतो ना, असेल तर इथे टाकायचं. इथे डिटेल्स बस आहे. फुल लायसन्स पण आहे याच्यामध्ये तुम्हाला. फुल लायसन
फुल लायसन्सचा ऑप्शन इथे हे डीएल नंबर ऑप्शन आहे ना, इथे तुम्ही टाकू शकता. तो तिकडे तुमचं प्रिंट होऊन बिलावर पण करू शकता. इथे दोन आहेत बघा. डीएल नंबर असतो हा फुल लायसन वापरू शकतो. सेम क्लिक करा. इथे कस्टम झालं बघा. मला एंटर बिल नंबर ऑटोमॅटिक पडत जाईल. किंवा तुम्हाला जर नंतर जसं तुमची जेवढी सिरीज झाली आहे बिल नंबरवर F3 बटन वरून ऐसे चेंज करायचो. हवे असेल तर. जो बिल नंबर पूर्ण करून आता ती सिरीज कंटिन्यूस करून दिली. ओके. मी वनच ठेवतो. एंटर एंटर काही इथे लिस्ट आले बघा. इथेच तुम्हाला प्रोडक्ट कोणती कंपनी वगैरे होती HSN लावलं तर HSN आणि इथे GST. तर मग आपण जे ते दिसते बाहेर बघा. त्याला इथे इथे पण कोड अरे बघी. कोण इथे HSN ऑप्शन आहे बघा. HSN कोड किती होता ते डायमंडचा टोमॅटोचा 2106. ओके हे इथे आपण टाकला. एकदाच टाकायचा आणि दुसऱ्याचा किती होता तो इथे तोच होता सेम. एंटर मारला इथे एडिट साठी F1 प्रेस 2106. जर HSN वगैरे टाकले तरच ते आपल्या ह्याच्यामध्ये प्रिंट होऊन येणार. इथे बघ इथे सोबत तुम्हाला 10 स्टेप द्यायचे आहेत. त्याच प्रमाणे तुमचे जीएसटी लागून तेवढे 610 रुपये झाले. ओके 630 रुपये एंटर घेतलं सोबत याचे मला बॉक्स नाही फक्त 4 द्यायचे. रेट टाकून ठेवलं तर ऑटोमॅटिक ऍड होतले बघा. बाकीचं कॅल्क्युलेशन सगळं सॉफ्टवेअर करतले. याचे मी 10 सेल केले याचे 4 केले. याप्रमाणे तुमचं 882 रुपये टोटल बिल झालं. सेव्ह बटन क्लिक करायचं की लगेच तुमचं बिल सेव्ह होणार. इथून प्रिंट पाहिजे तर प्रिंट विचारतं. ओके इथे रेग्युलर तुम्ही प्रिव्ह्यू बघू शकता. हे बघा हे असं परफेक्ट तुमचं बिल येणार. कंपोजिशन आता आपण जीएसटी नाहीये. रेट क्वांटिटी वगैरे बाकी स्ट्रीप वगैरे इथे येतील किती आहे हे लावून देतो कमांड की तुमचं बिल फॉर्मॅट होईल ते. ओके नंतर इथे तुम्ही व्हॉट्सअपला माझी संख्या व्हॉट्सअपला करणार. ओके त्याच्यानंतर हे आता आपण क्लोज करून घेऊ. आपण जाऊया आपल्या स्टॉक कडे. स्टॉक मध्ये काय काय उपयोग झाला एंटर केलं इथे बघा. आता आपला स्टॉक हा बरोबर राहिला का आपल्या याच्याप्रमाणे कन्व्हर्जन प्रमाणे याचे टोटल सेल याचे असे तुमचे स्टॉक हे इकडचे ते तुमचे बॉक्स दोन्ही युनिट मध्ये तुम्ही सेल आउट करू शकता. कोणत्या ते तुम्हाला भेटणार इकडे ते दिसलं आणि इन म्हणजे तुमचं परचेस. ओके त्याप्रमाणे तुम्हाला इथे तुम्ही डेट टू डेट टाकून कोणत्या डेटचं तुम्ही शकता. पूर्ण आपल्या म्हणजे आपल्या गोडाऊनचा स्टॉक किती आहे तो इथेच दिसणार तुम्हाला. ओके आजची डेट टाकली की हा एप्रिल पासून पूर्ण हा तर इथे तुम्हाला सपोज एप्रिल टू आज कसं होऊ शकतं करंट डेट आहे इथे डेट चेंज करायची. मग त्याच दिवसाचा क्लोजिंग बॅलन्स आहे ना पूर्ण सगळं त्यामध्ये सगळी इन्व्हेंटरी तुम्हाला सिंगल प्लेटवर तुमचं स्टॉक भेटणार. इथे तुम्ही सर्च करू शकताय बघा. इथे आलं ना सगळं तुम्हाला काय कोणत्या पर्टिक्युलर 5 रुपयाचे प्रोडक्ट बघूचा तुम्ही सपोज तुम्ही हे स्टार टाकून काय टाकलं ना तर तुम्हाला फक्त 5 वाले तुमचे प्रोडक्ट घेतले असे मल्टी म्हणजे मधले पोर्शन सर्च करून तुम्ही सर्च करू शकता. असा पण ऑप्शन आहे. हे बघा आता राहिले बघा म्हणजे इथे सर्चला जाऊन तुम्ही पर्टिक्युलर प्रोडक्ट किंवा कोणत्याही बेसवर तुम्ही सर्च करू शकता प्रोडक्ट. मागलेली बिलं तुम्हाला हे बघा परचेसचे असेल तर परचेस मध्ये यायचं. आणि सोबत तुम्ही इथे डेट टाकलं 13 तारखेचं बिल होतं ना आपण 1/11 इथे डेट टाकू. हे बघा इथे बिल आलं साईट. ओके इथे बिल डेट बिल नंबर पार्टी कोण होते ती अमाऊंट दिसतात. सपोज ते एडिट करायचं आहे तेच बिल कंटिन्यू करायचं आहे इथे तुम्ही डबल क्लिक करून करू शकता. नवीन असेल तर नवीन बनवू शकता. मी आता सपोज मला तेच बिल काढायचं तुम्ही त्यांना परचेस मध्ये इथे मागची बिलं बघणं करंट डेटची असेल तर ऑटोमॅटिकच येईल. 13 तारखेचं होतं म्हणून आपण बिल आलं डबल क्लिक करून ते बिल ओपन होणार बघा. डायरेक्ट इथे क्लिक करून नवीन प्रोडक्ट आपण ऍड करत जाऊ शकतो. मग त्याच बिलात ते ऍड होत जाणार खाली खाली आणि टोटल तुमचं इन्व्हेस्ट तुमचं इथे मॅच होणार. तसंच तुमचं हा झाला परचेसचा एस्केप करून बाहेर आलो. तसंच तुमच्या इथे सेलला आलात तर सेललाही बघा हे आजच्या माहिती अमाऊंट किती मागचे बिल बघा ते टू फॉर्म मध्ये डेट टाकायचे बिल बघू शकता. मग इथे तुम्ही आला तर इथे डबल क्लिक करून ओपन करू शकता. सपोज बिल मारला परत त्यांनी नवीन का
आणि त्याच्यात त्याच बिलात तुमका ऍड करूचे असत. तर इथे यायचा नवीन प्रोडक्ट एंटर व्हायचा ऍड करत जायचे त्याच ह्या 882 मध्येच ऍड होऊन जातील. येस मॉडिफाय आणि अपडेट म्हणायचा का तेवढं स्टॉक त्या बिलामध्ये व्हॉट्सअप करू शकता. ओके हे झालं सेल आणि परचेस. तर आता काही कस्टमर जे पेमेंट देतात उधारीचा त्याचा 110 बिल कस्टमरने सपोज आपल्याला 500 रुपये पेमेंट केला म्हणजे तुम्ही येतात क्विक रिसेट मध्ये आणि जर आपण सप्लायर जर पेमेंट पेमेंट केला तर पेमेंट होतं. आता कस्टमरचे पैसे पहिले दाखवतो कशा तर रिकॉर्ड पण होतो. रिसिप्ट मध्ये यायचं सपोज आजच्या तारीखला आपल्याला पैसे दिले एंटर मारायचा. आता सपोज तुमची बँक वगैरे असेल ना तर इथे कॅशच आहे काय बघा. इथल्या इथे तुम्ही F3 बटन मारून ऍड पण करू शकता. तुमची बँक कोणती आहे? स्टेट बँक. SBI टाकू फक्त. SBI कुडळ इथे क्लिक करायची. SBI कुडळ आणि इथे त्याचा हे टाकायचं काय बॅलन्स. सपोज आपल्याकडे आता 1 लाखाचे बॅलन्स आहे इकडे तुम्ही हे टाकू मग तुमचं बॅलन्स आणि आपण दिलेलं पेमेंट घेतलेलं पेमेंट तर तुमचं स्टेटमेंट ऑटोमॅटिक मेंटेन होत जात त्याला. ओके मी आता इथे झिरोच ठेवतो. तुम्ही नंतर इथे तुमचे जेवढे काय असतील त्याच्यासोबत ट्रान्झॅक्शन दोन प्रकारे होतील. एक तर बँकेत चेक देऊ शकता किंवा युपीआय टाकल्यानंतर बँकेत देतील तुमची. आणि जर त्यांनी दिलं तर कॅश घ्यायचा. सपोज आता कॅश दिल्यानंतर कॅश घ्यायचा एंटर इथे पार्टी विचारतली कस्टमरचं नाव काय ओके अन्न टाकलं तर नाव येईल बघा. इकडे त्याचं balance दिसतो बघा. त्यापैकी त्याने किती दिले आणि balance इथे पण दिसतो बघा. तर बस त्याने 500 रुपये आपल्याला दिले कॅश मध्ये. बस एंटर डिस्काउंट वगैरे ऑप्शनल दिसत. सेव्ह झाली. एंट्री क्लोज झाली. बस एवढी ही एंट्री सेव्ह झाली. नाही केलं तर यांचे 500 झाले. balance त्यांचा 880 रुपये होता. आजच्या तारीखला आपण कॅश मध्ये एंट्री मारली. सेव्ह केलं. इथून क्लोज करायचं. आता तुम्हाला पार्टीचा लेजर बघायचा आहे. रिपोर्ट मध्ये यायचं. लेजरला यायचं शॉर्टकट ऑल्ट एल आहे. इथे सगळ्या शॉर्टकट्स किती आहे बघा. कंट्रोल एल क्लिक करायचं. इथे एकदा क्लिक करायचं. सगळ्या पार्टींचा बॅलन्स इंट्रा मागला असेल मल्टिपल तर अपडेट होणार. ओके करायचं. तुम्ही डायरेक्ट क्लिक करणार. इथे कोणते लेजर सिलेक्ट करा. हे बघा कस्टमर किती सोबत त्याला किती बिल झाले किती गेले आणि किती आहे. मग इथे डबल क्लिक करायचा एंटर एंटर मारायचं. इथे तुम्ही किती एंट्री घेणार ओपनिंग मध्ये येणार सेल मध्ये किती बिल किती एवढं रिसेट कोणत्या तारखेला किती रुपये दिले आणि किती मारले. इथे सगळं हे तुम्हाला दाखवायचं आहे की तुम्ही प्रिंट प्रिव्ह्यूला जायचं हे बघा हे परफेक्ट म्हणजे बघा. म्हणजे हिशोब कोणत्या पद्धतीला तुम्हाला द्यायचं आहे ते इथे सगळे डिटेल्स येणार तुमचे आणि त्याचं क्लोजिंग पण इथे येणार. सिंगल व्हॉट्सअप मग थोडंसं वर्षाचा मग सगळे हिशोब सिंगल प्रिंट हवी असेल तर इथून तुम्ही प्रिंट पण करू शकता. इथून पण डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता. पीडीएफ पण बनवू शकता. पीडीएफ ला क्लिक केला डायरेक्ट तुमची पीडीएफ फाईल इथे ओपन होणार. ते सेव्ह करून ठेव. एवढं हे advanced feature हे बरं पडतं कस्टमरला व्हॉट्सअपचे हिशोब किती तुमची बिला होती का नंतर कधी कधी पैसे दिले किती रुपये दिले आणि किती बॅलन्स राहू तुम्ही व्हॉट्सअप करू शकता त्याला. ओके हे झालं तुमचं ह्याचं. आता इथं सोबत आपण ह्याच श्री साई ट्रेडर्स हे बघा. आपण मगाशी एक बिल मारलं 17,253 रुपये आपण त्याचं देणं आहोत क्रेडिट. आपण त्याला आता सोबत पेमेंट केलं सोबत 10,000 रुपये त्यांना दिलं. मग ती एंट्री तुम्ही कुठून मारताला पेमेंट मध्ये. ओके दिलेले पैसे पेमेंट घेतलेले रिसिट. ओके सपोज आजची तारीख जर तुम्ही सोबत तुम्ही कॅश चेक दिलात त्यांना तर तुमची बँक घेणार इथे एंटर एंटर की इथे तुम्ही घेणार श्री का असेल तर इथे टाईप करायचं ऑटोमॅटिक घेणार. त्याचं बॅलन्स इथे तुम्हाला दिसेल. एंटर मारणार किती रुपयासोबत 10,000चा तुम्ही चेक दिला. 10,000 एंटर 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 इथे सेव्ह झाले. ओके बस इथे तुम्ही सेव्ह झाले हे बटन क्लोज करा. त्यानंतर तुम्ही येणार पुन्हा सेव्ह रिपोर्ट्स लेजर रिफ्रेश बॅलन्स एकदा सिंगल क्लिक करायची. ओके आणि इथे एक क्लिक करायचं इथे तुम्ही टाईप करायचं इथे
एंटर मागते. इथे बघा ह्याचे पण सगळे तुमची हिस्ट्री मेंटेन होणार लेजर. म्हणजे तुम्ही किती परचेस केला, किती पेमेंट दिलं, ₹10 दिले आणि त्याचं किती क्लोजिंग आहे त्यामध्ये ट्रेंडला जायचं. ट्रेंडला तुमचं त्या ऍपला तुम्ही तुमचं लेजर पाठवू शकता. किती आहे किती बॅलन्स तुम्हाला म्हणजे सगळं रेकॉर्ड याच्यामध्ये मेंटेन होणार तुमचं. ओके, हे झालं तुमचं परचेस, सेल, पेमेंट आणि रिसीट. आणि तुमचा रिपोर्टिंग पार्ट पण. बाकी जे तुमचं आउटस्टँडिंग वगैरे आहे ते इथे तुम्हाला रिपोर्ट मध्ये सगळ्या गोष्टी भेटतात. डे बुक मध्ये जर डेली काय ट्रान्झॅक्शन झाले ते सगळे इथे तुम्हाला दिसतात. जीएसटी किती काय किती टोटल सेल वगैरे. ओके. आणि रिपोर्ट पार्ट जसे तुम्ही बघत जाल ना त्याप्रमाणे तुमच्या लक्षात येत जातं. तर हे आता आउटस्टँडिंग आहे बघा. आउटस्टँडिंग आहे बघा. आता हे एकाच पार्टीचं आहे बघा. किती मगाशी ₹800 होते. ते रिसीट मारले पण येईल पेमेंट. मग त्यामुळे त्यांचा फक्त किती राहिला ₹382. सगळं सिंगल कलर तुमच्या कोणाकोणाची उधारी या संघ क्लिकवर समजतील प्रिंट वगैरे हवी तर प्रिंट देऊ शकतो. व्हॉट्सअपला पण पाठवू शकतो. त्याच्यानंतर रिपोर्ट मध्ये बाकीचे तुमचे रिपोर्ट डेली समरी बुक, मंथली समरी, डेली समरी. म्हणजे जसं म्हणजे आता मी एक बिला मारलाय आजच्या हा दिवसात सेल आणि म्हणजे किती हा म्हणजे आपलं आजच्या दिवसाचं सेल किती जाते. इकडे समज सेलला गेलात ना, सेलला गेलात ते हे तुमचं समजतं टोटल तुमचे प्लस सगळं मेंटेन होत जातं. ओके ओके. टोटल सिंगल ते इकडे किती बिला मारली ती पडताना आणि इकडे टोटल येस अमाऊंट कॅश असं काही दिसतली. सपोज अजून एक बिल बनवूया आपण. सपोज तुम्ही कॅश मध्ये बिल सपोज मारला, पार्टी तीच घेतोय मी कॅश मध्ये फक्त म्हणजे पेड असं समोर अन्न अगरनांचं एक बिल सपोज आपण मारला 2 नंबरचा. दोन ट्रान्झॅक्शन केले का तुमच्या सपोज अजून त्यांना एक 5 ट्रिप आपण मारले. ओके, हा बिल आपण सेव्ह केला. सेव्ह केला हे सेव्ह होताला प्रिंट विचारतो येस केला तर प्रिव्ह्यू सिलेक्ट करून प्रिव्ह्यू केलं तर प्रिव्ह्यू पण दिसतो. ओके, हा क्लोज करतो मी. इथे व्हॉट्सअप पाहिजे तर व्हॉट्सअप पण जाणार. मी हे आपलं बिल सेव्ह झालं. बिल सेव्ह होण्यानंतर प्रिंटला विचारणार. आता मी पुन्हा सेल आलो. इथे बघा टोटल बिल झाले किती? 2. 315 जमा झाली आणि ह्या तुमचे आउटस्टँडिंग आणि इथे सगळी बिलं तुमची दिसणार बघा. ओके ओके, इथे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जसं एक 10-15 बिलं मारल्यात एक किंवा 20-25 बिलं मारल्यात कंटिन्यू एक पार्टीची मल्टिपल पार्टीची आणि तुमच्या स्टाफला प्रोडक्ट प्रमाणे त्यामुळे तुम्ही इथे स्लिप नावाचा एक ऑप्शन आहे बघा. सॉरी शीट. इथे शीटला यायचं. इथे आधी बिल तुमची सिलेक्ट करायची. हे बघा शीटला जायचं. हे बिल जेवढे बिलांचे काढायचे तेवढे सिलेक्ट करायची बिलं आणि शीट बटनला क्लिक करायचे. म्हणजे तुमच्या टोटल बिल किती 1 नंबर आणि 2 नंबर. ओके, टोटल कोणत्या कोणते पीस गेले ते प्रत्येकाला किती क्वांटिटी काढायची हे तुम्हाला ऑटोमॅटिक इथे दाखवणार. हे तुम्हाला कमांड लावून देतो. म्हणजे तुम्ही तिची लोडिंग समरी म्हणतात ना ती. म्हणजे ह्या समरीवरून म्हणजे येल्लोचे माका बाबा 10 स्टेप काढूचे ह्याचे 25 स्टेप काढूचे त्या स्टेप मध्ये तुम्ही बघून काढू शकता. ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये. इथे तुम्हाला डेली समरी डायरेक्ट दिसणार. त्याच्यानंतर तुम्हाला डिटेल्स मध्ये रिपोर्ट काढायचं तर इथे तुम्ही इथे सेल मध्ये सेल रजिस्टर डिटेल कधीच्या तारखेपासून टाकायचं पण 17च टाकायचं. टू अँड फ्रॉम मध्ये डेट टाकायची. सगळे डिटेल्स येणार. इथे तुम्ही सिंपल एक्सेल पाहिजे तर एक्सेल क्लिक करायची. एक्सेल तुमची जनरेट होणार. आणि हाच रिपोर्ट तुमच्या सीए ला पण सांगणार. याच्यामध्ये बघा खाली एक्सेल बॅकग्राऊंड जनरेट झाले बघा. याच्यामध्ये तुमचं ज्या तारखेपासून तुम्हाला रिपोर्ट येणार याच्यामध्ये बिल नंबर काय होता, बिल डेट किती, बिल नंबर काय, पार्टी कोण होती, त्याचा जीएसटी नंबर, प्रोडक्ट काय होता, त्याचा बॅच नंबर, एक्सपायरी सगळ्या गोष्टी, क्वांटिटी वगैरे किती दिली ती पण येणार याच्यामध्ये. याच्यामध्ये ही क्वांटिटी म्हणजे ही तुमची बॉक्स आणि हे अल्टरनेट म्हणजे स्ट्रीप. ओके, नंतर इथे प्राइस किती रुपयाने आपण दिला, डिस्काउंट वगैरे दिला असेल तर टॅक्स किती होता, टॅक्सेबल बेसिक अमाऊंट किती होती आपली, सगळं याच्यामध्ये येणार. नेट बिल अमाऊंट सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्रेडिट होतं काय होतं सगळं इथे येतं टू झेड. हा रिपोर्ट तुमच्या तुमच्या अकाउंटंटला पण तुम्ही देऊ शकता. ही फाईल फक्त इथे येऊन जिथे पाहिजे तिथे बस मला इथे सेव्ह ॲज म्हणायचं फक्त. डेस्कटॉपला पाहिजे डेस्कटॉपला आणि इथे रिपोर्टला काय असेल ते रिपोर्ट वगैरे काय असेल ते नाव द्यायचं आणि डेस्कटॉपला सेव्ह करायची. बस तुमची फाईल सेव्ह झाली.
अँटीव्हायरस क्लोज केला. ओके, इथे बॅकग्राऊंडला तुम्ही बघितलं तर इथे तुमचे सेल रिपोर्ट नावाचा रिपोर्ट सेव्ह झाला. त्याचे तुम्ही सेल आणि परचेस दोन्ही काढू शकता. रिपोर्ट मध्येच आहे खाली. हा. इथे सेल रजिस्टर, तसं इथे परचेस रजिस्टर पण आहे. ओके, सेल मध्ये पण तुम्ही समरी वगैरे पाहिजे तर इथे नुसती समरी पण बघू शकता. टोटल सेल किती काय झालं. प्रिंट करू शकता, एक्सपोर्ट पण करू शकता. प्रिंट मध्ये गेलं तर डायरेक्ट इथे प्रिव्ह्यू दिसतो तुम्हाला. ओके, हे झालं आपलं सेलचं. अजून काय तुम्हाला याच्यामध्ये सांगायचं? स्टॉक पण तुमचा ऑटोमॅटिक. आता हा आमका ना बँकेत स्टॉक देऊचा लागतं हा स्टॉक. हा. स्टॉक स्टेटमेंट तुम्ही हेच द्यायचं आहे तुम्हाला. आता इथे सपोज इथे आलात ना स्टॉक समरी, याच्यात स्टॉक व्हॅल्युएशन लागतं का त्यांना ते? व्हॅल्युएशन आणि क्वांटिटी पण. हा, मग ह्याच्या व्हॅल्युएशन आणि क्वांटिटी दोन्ही येणार. हा बघा, इथे इथे आलेत ना, हा. इथे येणार बघा त्याचे value. ओके. ओके, इथे तुम्ही क्लिक फिटिंग दिसणार आहे बघा. स्टॉक किती असा, बॉक्स किती, क्वांटिटी किती, त्याची व्हॅल्यू किती. कसं काढू शकता, पीडीएफ एक्सेल मध्ये देऊ शकता त्यांना. ओके, सगळे ऑप्शन आहेत इथे. हा पण समरी पण आहे, म्हणजे याच्यामध्ये ओपनिंग किती, क्लोजिंग किती, आणि ओपनिंग किती, परचेस किती, आणि क्लोजिंग किती. पीडीएफ एक्सेल मध्ये तुम्ही जनरेट करू शकता. इथे रिपोर्ट बघितलात ना तुम्ही, हा. या रिपोर्ट प्रमाणे हेडिंग प्रमाणे तुमच्या लक्षात येणार. तुम्ही ते रिपोर्ट ओपन करून त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे रिपोर्ट तुम्ही घेऊ शकता. चालेल. ओके, एवढं हे बस झालं. आता बाकीचं तुम्हाला असेल त्याप्रमाणे मी सांगतो सगळे डिटेल्स. ठीक आहे. ओके, आणि काय विचारू? तुम्हाला सोबत डेली आपलं प्रॉफिट त्यासाठी तुमची परचेस प्राइस वगैरे प्रॉपर टाकले पाहिजे. सेल रजिस्टरला आलात हा. तर इथे तुम्हाला डेली प्रॉफिट रिपोर्ट. कुठे येतो, हा, डेली प्रॉफिट रिपोर्ट इथे यायचं. इथे डेट टाकायची, ओके करायचं. तर तुमचं आहे बघा, आपली परचेस प्राइस किती होती, सेल प्राइस काय, अमाऊंट तुमचं ग्रॉस प्रॉफिट इथे हे तुमच्या अमाऊंट मध्ये दाखवणार, आणि हे तुमचं पर्सेंट मध्ये म्हणजे इकडे टोटल 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 येणार. टोटल पर्सेंटेज मार्जिन किती आहे तुमचं, किती ऍव्हरेज झालं पर्सेंट मध्ये आणि अमाऊंट मध्ये. इथे इकडे वरचं आहे ते बिल वाईज दिसणार, आणि सगळ्या बिलांची अमाऊंट इकडे दिसते. आता 2 बिला मारल्या तुमचा प्रॉफिट आहे दिसतं बघा. बिल प्रमाणे पण इथे दिसतं. परफेक्ट, त्याच्यासाठी तुमची परचेस रेट आणि प्रॉफिट रेट ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होतं. ओके, आणि नंतर तुम्ही प्रिंट एक्सेल किंवा हे प्रमाणे कर प्रिंटला गेला तर तुम्ही बघा हे परफेक्ट तुमचं येतं बघा, बिल टू बिल. ओके ओके. ओके, असा रिपोर्ट तो. हा. ओके, अजून नाही अजून नाही एवढा होता. आणि ते बोलले माका जेव्हा वाटत